आता आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. आतापर्यंत आपण या युद्धाची पार्श्वभूमी समजून घेतली. परंतु इथून पुढे खऱ्या अर्थानं अर्जुन विषाद योग काय आहे, गीताज्ञान काय आहे हे आपल्याला समजणार आहे. अर्जुन वाच दृष्टमेव स्वजन कृष्ण युयुस्ति संपत्तम सिद्धंती मम गात्राणि मुखच्च परिशिष्यति वेपतुच्च शरीरे मे रोम हर्षस्य जायते. अर्जुन विषाद योग नावाचा हा प्रथम अध्याय व यातील 28वा व 29वा श्लोक. मागील काही व्हिडिओद्वारे आपण महाभारताच्या युद्धाची पार्श्वभूमी बघितली. युद्धातील अनेक प्रसंग आपण बघितले. युद्ध कोणाशी कसे लढले जाणार आहे हे आपण समजून घेतले. परंतु आता आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. कारण व्हिडिओमध्ये रोज बोलला जाणारा शब्द म्हणजे अर्जुन विषाद योग. आणि हा अर्जुन विषाद योग नावाचा हा प्रथम अध्याय आणि या प्रथम अध्यायाच्या एका अशा टप्प्यावर आहोत कारण इथून पुढे खऱ्या अर्जुनाच्या मनातील विषादाला सुरुवात झाली. तेव्हा हा विषाद म्हणजे काय, तर विषाद या शब्दाचा शब्दशः अर्थ काय हा समजून घेणं गरजेचं आहे. विषाद म्हणजे गोंधळ, मनाची एक अशी अवस्था ज्यामध्ये काय करावे व काय करू नये हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो ती अवस्था म्हणजे विषाद. साधं एखादं उदाहरण द्यायचं ठरलं तर तुमच्या पुढे आई आणि वडील यातील सर्वात प्रिय व्यक्ती कोण असा प्रश्न जेव्हा उभा राहील त्यावेळेस उत्तर देताना जी गोंधळून जाणारी मनस्थिती होईल ना त्या स्थितीला म्हणजे विषाद म्हणता येईल. आपण आतापर्यंत अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी हा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला. एका बाजूला अधर्म आहे, दुसऱ्या बाजूला धर्म आहे. धर्म आणि अधर्माच्या मध्ये भगवान श्रीकृष्णांनी जो रथ उभा केलाय ना तो खऱ्या अर्थानं ते आपलं जीवन आहे. आणि अर्जुन हा आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करतो आहे. म्हणजे भगवंताचा उपदेश हा फक्त केवळ अर्जुनाला निमित्त मात्र ठेवून संपूर्ण मानवजातीसाठी आहे. आणि अर्जुनाच्या मनात निर्माण होणारे इथून पुढचे जेवढे प्रश्न असतील ते आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रश्न असणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढं आपल्याला खऱ्या अर्थानं गीता म्हणजे काय हे समजून घेता येणार आहे. कारण आतापर्यंत अशी सोपी वाटणारी गीता आपल्याला इथून पुढे खूप काही महत्वाच्या गोष्टी सांगून जाणार आहे. कारण एक प्रकारे प्रश्न उत्तरे म्हणून इथून पुढे सुरुवात होणार आहे. कारण अर्जुनाच्या मनातील विविध प्रश्न त्याला भगवंताने दिलेली समर्पक उत्तरे हे आपल्याला सुद्धा जाणून घ्यायची आहे. कारण अर्जुनाला आपल्या स्वजनांना, आपतेष्टांना या सर्वांना बघून हे युद्ध का करावे व कशासाठी करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक सारे प्रश्न हे अर्जुनाच्या मनात तयार झाले आहे. मी हे युद्ध जिंकूनही काय मिळवणार आहे हा खऱ्या अर्थानं अर्जुनाचा सर्वात मोठा प्रश्न. आणि असा गलित गात्र झालेला अर्जुन कशा प्रकारे उभा राहतो हेच आपल्या इथून पुढच्या या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि इथून पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला ते समजून घ्यायचं. या श्लोकाद्वारे अर्जुन म्हणतो, माझ्या तोंडाला कोरड पडली आहे, माझ्या शरीराचा दाह झाले आहे आणि माझे अवयव गळून पडत आहे. अशी माझी अवस्था झाली आहे आणि मी युद्ध कसे करू. धन्यवाद.